कल्याण पश्चिमेत घडलेल्या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीतील होल्डिंगचा मुद्दा चांगलाच तापला असताना दुसरीकडे कल्याण पूर्वेच्या परिसरातही याच होल्डिंगच्या विषयामुळे चर्चेत आला आहे। या कल्याण पूर्वेच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून काय हवंय या ठळक मथळ्याखाली होल्डिंग लावण्यात येत आहेत। विशेष म्हणजे या होल्डिंगमधून थेट कल्याण पूर्वेतील समस्या आणि त्यांच्या मार्गावर बोट ठेवण्यात आल्याने नागरिकांचा राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे। कल्याण पूर्व कल्याण डोंबिवलीतील राजकीय दृष्ट्या तसा अत्यंत महत्त्वाचा भाग, मात्र कल्याण पश्चिमेशी तुलना करता हा भाग काहीसं दुर्लक्षितच असल्याची नागरिकांची भावना। कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या मनातील नेमका याच भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न शिवसेना कल्याण पूर्वेचे उपशहर प्रमुख विशाल पावशे यांनी या होर्डिंगच्या माध्यमातून केला आहे। तसं पाहिलं गेलं तर खड्डेमुक्त, वाहतूक कोंडीमुक्त असणारे चांगले रस्ते, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, मुबलक पाणी पुरवठा या आपल्या शहराच्या मूलभूत गरजा। त्यापुढे जाऊन मग मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिकां आणि इतर नागरिकांसाठी उद्याने, विरंगुळ केंद्र या देखील नागरिकांच्या तशा माफक अपेक्षा असल्यास त्यात वावगे असे काही नाही। मात्र कल्याण पूर्वेचा आणि पश्चिमेचा विचार करता कल्याण पूर्व हे त्यात दुर्दैवाने मागे असल्याचे दिसून येत असल्याचे नागरिकांचे ठाम मत दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण पूर्वेचे उपशहर प्रमुख विशाल पावशे यांनी गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगच्या माध्यमातून इथल्या मूलभूत समस्या मांडत काय हवंय असा अप्रत्यक्ष प्रश्न इथल्या नागरिकांसमोर उपस्थित केला आहे। तसेच पहिल्या होर्डिंगमध्ये काय हवंय, नवीन पूर्व की जुनेच कल्याण पूर्व, हा तर दुसऱ्या होर्डिंगमध्ये काय हवंय, विकासाच्या ध्येयाचे नवीन पर्व खडे आणि ट्रॅफिक कोंडीमुक्त कल्याण पूर्व असे मुद्दे उपस्थित केले आहेत। पावशे यांच्या या मुद्द्यांसोबतच त्यांच्या होर्डिंगचीही कल्याण पूर्वेतील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे। तसेच यानंतर आता पुढील होर्डिंगमध्ये नेमका कुठला मुद्दा असणार याबाबत उत्सुकताही निर्माण झाली आहे। मी गायक दिनकर प्रल्हाद शिंदे, माझे वडील या ब्रिजला माझ्या वडिलांचं नाव असून पण या जागी खड्डे, हे कुठं पाणी कुठं घुसतं, काय घुसतं कोणालाच माहिती नाही। पण तरी पण आमच्या इथं हॉस्पिटल आहे, तिथं फक्त लेडीज वार्ड आहे। मुलं कधी ताप थंडी असेल तर जातात, नाही तर मग ते रुक्मिणीबाईला जातात। तरी पण आमच्याकडे एक स्मशानभूमी आहे, तिथे 10-10 घंटे तिथं थांबून आम्हाला म्हणजे प्रेस जाळायचा आम्हाला प्रयत्न करतात, तरी पण आम्ही ते सहन करतो। पण तरी आम्हाला असा नेता पाहिजे की आमच्या पूर्व भागेमध्ये कुठेतरी निवडून यावं, चांगलं यावं आणि आमच्या समस्या पूर्ण करावी, हीच माझी समस्या। माझं नाव दशरथ शिवा लांजेकर। आज तिथे जोड रस्ते नाही आहेत, आज ट्रॅफिक आहे, आज ज्येष्ठ नागरिक, आज विद्यार्थी, शाळेतले विद्यार्थी जे काय समस्या त्यांच्या आहेत, आज येणारी विद्या कोणी निवडून येऊ द्या, आज आमच्या या कल्याणमध्ये आज आम्हाला 1 नंबर हा कल्याण दिसायला पाहिजे पूर्व ह्याच्यामध्ये, तेच आमच्या आम्हाला समस्या, आम्हाला अभिमान होईल।